वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणारा हाच निलेश चव्हाण आणि या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना आता रद्द करण्यात आलाय। गुन्हा दाखल असताना सुद्धा पुणे पोलिसांनी निलेशला शस्त्र परवाना दिलेला होता। जालिंदर सुपेकर अतिरिक्त आयुक्त असताना शस्त्र परवाना दिल्याचं उघड झालंय। गुन्हा दाखल असताना दबावानं परवाना मिळवला असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत। त्यापूर्वी ग्रामीण पोलीस जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना नाकारलेला होता। जी घटना घडली त्या घटनेचे जे आयविटनेस आहेत त्या जे आयविटनेस सर्व असतील, आयवडील असतील किंवा अजून कोणी व्यक्ती असतील, ते हे घटनेसंदर्भातले जे जे लोक संबंधित आहेत त्या सर्वांना पोलीस स्टेशनला किंवा त्या ठिकाणी बोलून त्यांची चौकशी केली जाईल। आणि आपण जे म्हणलात त्या गोष्टी काय ज्या आहेत त्या आपण काही हाऊस घेतलेला आहे आणि त्या स्पॉट पंचनामा पण केलेला आहे। त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी आपण नंतर टेक्निकल अनालिसिस करून त्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये तपासाकामी आपण सीज करत आहोत।